तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। आज आपण झणझणीत शेवभाजी कशी बनवायची हे बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। सगळ्यात आधी सुकं खोबरं घ्यायचं, किसलेलं सुकं खोबरं किंवा तुकडे घेतले तरी काहीच हरकत नाही। चला तर मग इथं सुकं खोबऱ्याला तांबूस रंग आलेला आहे। आता हे खोबरं आपण मिक्सरच्या भांड्यात खोबरं व्यवस्थित भाजून झालेलं आहे। आता आपण त्याच पॅनमध्ये 1 चमचा तेल घालूयात आणि 1 कांदा स्लाइस करून घेतलेला आहे तो घालायचा। त्याचबरोबर लसूणच्या पाकळ्या आणि आल्याचे तुकडे घालायचे, थोडीशी कोथिंबीर घालायची आणि तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं। कांदा लालसर झालेला आहे। आपण आता त्यात टोमॅटो घालूयात। टोमॅटो पण छान परतून झालेला आहे। आता गॅस बंद करून थोडंसं गार होऊन हे मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आणि मस्त त्याची प्युरी करून घ्यायची। पॅन गरम झालेला आहे। आपण त्यात 3 चमचे तेल टाकून घेऊयात आणि आपण ते मसाला मिक्सरला वाटून घेतलेला आहे तो या तेलामध्ये टाकून घेऊ। 3 ते 4 मिनिट याला मंद आचेवर तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं। खूप छान तेल सुटलेलं आहे। आपण यात मसाले टाकूयात। सर्वात पहिलं मी कोल्हापुरी तरीचा मसाला वापरत आहे, यामुळे तरीही खूप छान येते आणि भाजीही खूप सुंदर लागते। त्यानंतर काळं तिखट किंवा लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही तिखट टाकू शकता आणि धने पावडर हे मसाले टाकून छान मिक्स करून घ्यायचं। आपले मसालेही छान परतलेले आहेत। आता आपण यात गरम पाणी घालणार आहोत। आता यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। गरम पाणी घातल्यानंतर मंद आचेवर 2 मिनिट त्याला उकळी येऊ द्यायची। मस्त अशी उकळी आलेली आहे। आपण त्यात शेव टाकूयात। शेव टाकल्यानंतर जास्त वेळ ठेवायचं नाही, गॅस लगेच बंद करायचा। बघू शकता खूप छान तरी आलेली आहे। तुम्हालाही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की करून पहा आणि सर्वात महत्त्वाचं लाईक करायला विसरू नका। लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। ओके, बाय।